नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी क्लास 6 सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे अँगल्स। या चॅप्टरमध्ये आपल्याला अँगल कसा फॉर्म होतो, त्याला कसं नाव आपण देऊ शकतो, त्याच्यामध्ये किती त्याच्या आर्म्स असतात, म्हणजे त्याला बाजू किती आहेत आणि तो अँगल आहे तो कसा मोजायचा, या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या पेजवरती तुम्हाला जे दिसतं आहे ते या ठिकाणी एक फिगर दाखवलेली आहे। ती फिगर आहे अँगल PQR। या ठिकाणी हा जो P आणि Q आहे हा एक रे आहे आणि दुसरा जो आहे तो खाली QR हा एक रे आहे। यामध्ये दोन रे म्हणजे या ठिकाणी जॉईन झाले त्यावेळेला तयार होणारा जो आहे तो एक अँगल आहे दोन रेच्या मध्ये। हा अँगल तयार करत असताना आपण याचं नाव या पद्धतीने लिहू शकतो, अँगल PQR। याला या पद्धतीने लिहिता येतं किंवा यालाच आपण याही पद्धतीने लिहू शकतो RQP। बरोबर आहे। या दोन्हीही पद्धतीने आपण या अँगलचं नाव या ठिकाणी लिहू शकतो। अँगल म्हणजे काय, दोन रेच्या मध्ये तयार होणारा जो काही कोन आहे, जो अँगल आहे त्याला आपण अँगल असं म्हणतो। वर्टेक्स म्हणजे काय, या ठिकाणी जो P पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वर्टेक्स। हा जो Q पॉइंट आहे तो सुद्धा एक वर्टेक्स आहे आणि हा जो R आहे तो वर्टेक्स आहे। या ठिकाणी आपण असं लिहूया, वर्टेक्स P, वर्टेक्स Q, वर्टेक्स R। हे जे नाव आहेत हे तुमचे वर्टेक्स आहेत मित्रांनो। या ठिकाणी आर्म्स आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे याच्या बाजू लिहायच्या आहेत। या ठिकाणी आपण याची बाजू लिहून घेऊया, आर्म PQ आणि दुसरी जी आहे ती म्हणजे आर्म्स QR। या पद्धतीने आपल्याला त्याची नावं जी आहे ती आर्म्सची लिहिता येणार आहे मित्रांनो। या ठिकाणी त्याच्या ज्या बाजू आहेत ते या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे। चला तर बघ आपण अँगल कसा फॉर्म होतो आणि त्याचे टाइप्स कोणकोणते असतात ते टाइप्स या ठिकाणी आता बघूया। आपल्याला या ठिकाणी जो दिलेला आहे तो म्हणजे पहिला आहे झिरो अँगल। व्हॉट इज झिरो अँगल? आपल्याला माहिती आहे कुठलाही अँगल फॉर्म होण्यासाठी आपल्याला दोन रे या ठिकाणी नीड म्हणजे गरजेचे आहेत। पहिला रे आपण या ठिकाणी तो काढलेला आहे, तो म्हणजे त्याला आपण एक नाव देऊन घेऊया। या ठिकाणी पहिला जो रे आहे तो म्हणजे B आणि त्याचा सेकंड पॉइंट C आहे। दुसरा जो रे आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तो रे आपला असणार आहे मित्रांनो याच B पॉइंट वरती। तो रे आपण ड्रॉ करून घेऊया, तो सुद्धा तुमचा या ठिकाणी एक रे आहे। तो रे सुद्धा आपण याच लाईन वरती काढलेला आहे मित्रांनो। आत्ताच आपण सांगितलं आणि पाहिलं सुद्धा की कुठलाही रे काढत असताना किंवा कुठलाही अँगल काढत असताना आपल्याला दोन रे आवश्यक आहेत आणि त्यापैकी हा जर पहिला रे तुम्ही पाहिला तर तो आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी पहिला रे जो तुम्हाला दिसतो आहे मित्रांनो तो खालचा ब्लॅक आहे आणि दुसरा जो रे आहे तो म्हणजे रेड आहे। ज्या वेळेला हे दोन रे एकमेकांवरती सेम पोझिशनवरती आहे आणि हा C पोझिशनवरून सेम पोझिशनवरून दुसरा रे जर स्वतःची जागा बदलत नसेल तर तो त्या दोघांमध्ये तयार होणारा जो अँगल आहे तो म्हणजे 0 डिग्रीचा अँगल आहे मित्रांनो। ज्या वेळेला त्या दोन लाईन मध्ये अँगल तयार होत नाही त्यावेळेला तयार होणारा अँगल हा 0 अँगल आहे, बरोबर आहे। या ठिकाणी 0 अँगल याला आपण म्हणू शकतो मित्रांनो। दुसरा जो आहे तो म्हणजे ॲक्यूट। हा ॲक्यूट साठी आपल्याला लागणार आहे एक रे, ती आपण या ठिकाणी काढून घेऊया। या पद्धतीने ती आपली रे असणार आहे। याला आपण नाव या ठिकाणी देऊन घेऊया, हा आहे P, दुसरा आहे Q। मित्रांनो हा Q एक रे झाला। आता दुसरा रे आपल्याला काढत असताना आपल्याला दुसरा रे या ठिकाणी काढायचा आहे। तो रे जर या पद्धतीने येत असेल आणि त्यामध्ये त्याला आपण एक नाव या ठिकाणी देऊया, ते नाव आहे O। ज्या वेळेला आपण हे नाव त्यांना देऊ शकतो त्यावेळेला त्या दोघांमध्ये म्हणजे OP रे मध्ये आणि PQ या दोन रे मध्ये जो तयार होणारा नवीन अँगल आहे तो अँगल म्हणजेच ॲक्यूट अँगल आहे मित्रांनो। याचं वैशिष्ट्य आहे की हा ग्रेटर दॅन 0 आहे, 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री असा आहे। सेकंड हा जो पाहिला आपण तो म्हणजे ॲक्यूट अँगल आहे। तिसरा आपण पाहणार आहे तो म्हणजे राईट अँगल। मित्रांनो या राईट अँगल मध्ये सुद्धा आपल्याला एक या ठिकाणी रे घ्यायची आहे। ती जी रे आपण घेतो आहे
ती या पद्धतीने आपली असणार आहे. त्याला आपण S आणि P अशी दोन नावं देऊया. ही नावं तुम्ही तुमच्या मनाने घेतली तरी काहीही अडचण नाही. आणि आपल्याला या ठिकाणी दुसरा रे या ठिकाणी फाइंड आउट किंवा या ठिकाणी काढायचा आहे, जो की पर्टिक्युलर 90 डिग्रीचा असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण तो रे या ठिकाणी काढलेला आहे. ज्यावेळेला आपण हा रे काढतो त्यावेळेला हा रे याला आपण नाव देऊया यम असं नाव देऊया. हा जो यम आहे तो MS आणि SP या दोघांमध्ये जो अँगल तयार होणार आहे तो 90 डिग्री आहे मित्रांनो. हा परफेक्टली 90 डिग्री आहे. म्हणजे हा 90 पेक्षा लहानही नाहीये आणि 90 पेक्षा मोठाही नाहीये. म्हणून हा जो अँगल आहे तो परफेक्ट 90 डिग्री आहे. 90 डिग्री म्हणूनच हा राईट अँगल या ठिकाणी ओळखला जातो. नंतर आपला आहे ऑब्ट्यूस अँगल, तो आपल्याला काढायचा आहे. हा जो ऑब्ट्यूस अँगल आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक रे या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची. ही रे आपली या ठिकाणी ड्रॉ झालेली आहे. याला आपण वेगळ्या पद्धतीनं नाव देऊ शकतो. याला X आणि दुसऱ्याला Y या पद्धतीनं आपण त्याला नाव देऊया. आणि दुसरा जो रे याला काढायचा आहे तो आपण या ठिकाणी काढून घेऊया. तो आपला या पद्धतीनं रे असणार आहे मित्रांनो. हा जो रे आहे तो याला आपण एक नाव या ठिकाणी देऊन घेऊया. W असं नाव या ठिकाणी देऊया. आणि तयार होणारा जो अँगल असेल तो हा 90 पेक्षा मोठा आहे आणि 180 पेक्षा लहान आहे. म्हणून या ठिकाणी लिहायचं मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. त्याला आपण म्हणू ऑब्ट्यूस अँगल. या पद्धतीने हा तुमचा ऑब्ट्यूस अँगल आहे मित्रांनो. आपण यामध्ये पाहिलं, पहिला म्हणजे झिरो अँगल, दुसरा पाहिला ॲक्यूट अँगल, तिसरा पाहिला राईट अँगल, चौथा पाहिला ऑब्ट्यूस अँगल आणि यानंतर आपण याचे पुढचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग यानंतर आपला आहे स्ट्रेट अँगल. मित्रांनो हा स्ट्रेट अँगल कसा तयार होतो, या स्ट्रेट अँगलमध्ये आपल्याला एक रे या ठिकाणी दिलेले आहे. या पद्धतीने आपण ती रे काढलेली आहे. याला आपण आपल्या मनाने या ठिकाणी नाव देऊ शकतो मित्रांनो. हा N आहे आणि हा O आहे. दुसरा जो आपल्याला या ठिकाणी रे काढायचा आहे तो आपण रे काढणार आहे, जो की स्ट्रेट अँगलसाठी आहे. तो आपला या पद्धतीने येणार आहे. जेव्हा हा अँगल या ठिकाणाहून वाढत 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 इथपर्यंत येतो त्यावेळेला तो जो येणारा अँगल असतो तो म्हणजे स्ट्रेट अँगल असतो. त्यावेळेला हे जो स्ट्रेट अँगल आहे तो एका रेषेत आहे म्हणून याला स्ट्रेट अँगल म्हणतात. आणि याची मेजरमेंट ही परफेक्टली 180 येते म्हणून याला स्ट्रेट अँगल म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो इट्स परफेक्ट 180 डिग्री. हा जो आहे तो परफेक्टली 180 डिग्री आहे म्हणून याला स्ट्रेट अँगल असं म्हणतात. मित्रांनो पुढचा आपण पाहतो आहे तो म्हणजे रिफ्लेक्स अँगल. हा जो रिफ्लेक्स अँगल आपण पाहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला एक रे या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची आहे. ती आपण या ठिकाणी काढलेली आहे. याला आपण नाव देऊया B आणि दुसऱ्याला नाव देऊया C. ज्यावेळेला आपण याच्यावरती आणखी एक रे या ठिकाणी काढू जो की तयार होणारा जो नवीन अँगल असेल आपला मित्रांनो तो आहे. आणि तो तयार होणारा जो अँगल आहे त्याचा जो रे आहे त्याला आपण A नाव देऊया. आणि या BC पासून एक अँगल फॉर्म व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तो अँगल यापर्यंत येऊन पोहोचला त्यावेळेला जो तयार होणारा अँगल आहे तो म्हणजे रिफ्लेक्स अँगल. तयार होणारा अँगल हा मोर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री असेल. त्यामुळं या अँगलला रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात मित्रांनो. आणि आता शेवटचा एक अँगल आपला पाहायचा आहे तो म्हणजे फुल और कम्प्लीट अँगल. ज्यावेळेला मित्रांनो आपल्याला एक रे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे या पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे. याला आपण नाव या ठिकाणी देणार आहोत तो म्हणजे C आणि D. दुसरा जो काही रे आपला येणार आहे तो दुसरा रे आपला या पद्धतीने येणार आहे मित्रांनो. ज्यावेळेला हा अँगल सुरुवात झाली तो सुरुवात होऊन पुन्हा त्याच पोझिशनला जर येऊन राहत असेल किंवा तो त्याच पोझिशनला जर येत असेल तर मित्रांनो तो या पद्धतीने येणार आहे. तर हा नवीन येणारा जो अँगल आहे तो आपला या पद्धतीने येणार आहे.
म्हणजेच आपली जी अँगलची मुवमेंट होती ती अँगलची मुवमेंट या डी पासून तर सुरुवात झाली, पण ती कम्प्लिटली या पद्धतीनं मूव्ह होत पुन्हा पहिल्याच पोझिशनला येऊन थांबलेली आहे. म्हणजेच तो जो आहे तो सर्कल या ठिकाणी तयार होत आहे आणि सर्कल तयार होत असल्यामुळे याला आपण फुल किंवा कंप्लीट अँगल म्हणतो, कारण हा कम्प्लिटली 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्री या ठिकाणी तो कम्प्लिटली आहे आणि हा जर कम्प्लिटली 360 आहे म्हणून याला फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल असं म्हणतात. मित्रांनो, या पद्धतीने या अँगलचे हे सर्व प्रकार आपल्या या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण हे प्रकार पुन्हा एकदा रिवाइज करूया. यामध्ये 0 अँगल, दुसरा आहे ॲक्यूट अँगल, तिसरा आहे राईट अँगल, चौथा आहे ऑब्ट्यूस अँगल, पाचवा आहे स्ट्रेट अँगल, सहावा आहे रिफ्लेक्स अँगल, सातवा आहे फुल और कंप्लीट अँगल. या पद्धतीने हे 7ही प्रकार अँगलचे आपण पाहिलेले आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत हा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. जर तुम्हाला या अगोदरची जर इन्फॉर्मेशन बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा व्हिडिओ नक्की बघा, तो तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. थँक्यू.